तुमच्या पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली, त्यामुळे ते पुन्हा ऑपरेशन टायगरला पळून आले. फक्त याच्यावर इतकी चर्चा चालू आहे, रोज ऑपरेशन. परंतु एखाद्या कामाला जर भेट घेतली असेल एखाद्या खासदारांनी म्हणा, आमदारांनी म्हणा, कोणी तर लगेच ऑपरेशन असं कसं होऊ शकतं? एखादं काम असू शकतं, मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या डिपार्टमेंटचे एखादं काम असेल खासदार साहेबांना, त्याच्यात त्यांना भेटलं म्हणजे लगेच ऑपरेशन टायगर, मला असं वाटतं हे योग्य. नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमात तुमच्या पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी जे उपमहापौर विलास शिंदेच्या सभागृहाचं उद्घाटन केलं. गेल्या दिवशी जवळ पाहता पुन्हा चर्चेला वाव मिळतो. हे माझे विलास शिंदे उपमहापौर हे शिवसेनेत आहे. काही कारणामुळं त्यांनी पक्ष सोडला, पण बऱ्याच जणांचे ऋणानुबंध असतात. राजाभाऊ वाजे ज्यावेळेस निवडणूक लढले त्यांचं मोठं म्हणजे प्रचंड काम विलास शिंदेंनी त्यांना निवडून आणण्यात कामगिरी बजावली. आणि म्हणून एखाद दिवस खासदारांना सगळ्या ठिकाणी बोलवलं जात असतं त्या मतदारसंघाचे असल्यामुळं. आणि जर त्याच्यात ते गेले असेल तर श्रीकांत शिंदेला त्यांनी बोलवलं असेल, पण यांनाही जर प्रोटोकॉल म्हणून जावं लागले असेल, बोलवत असेल महापालिका आयुक्त तर सगळ्यांनाच बोलवतात. त्याच्यात जर राजाभाऊ गेले असतील तर त्यांनी फार मला असं वाटतं श्रीकांत शिंदेवर गेले असं नाही, विलास शिंदेसाठी गेले म्हणायला काहीच हरकत नाही. राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 2 दिवसापूर्वी पार्थ पवार यांनी सुद्धा भेट घेतली होती. त्यातच भुजबळ आणि मुंडेंनीही भेट घेतली. त्या पलीकडे राष्ट्रवादी धुसफूस सुरू आहे. धुसफूस असेल नसेल मला माहित नाही, परंतु ही राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी चालवते हे तर कळतंय आता. कोणती जे भेटले ते पार्थ पवार असेल किंवा सुनील तटकरे असतील किंवा भुजबळ मुंडे असतील, हे लोक त्यांच्या पक्षाचे गाऱ्हाणे जर देवेंद्रजींकडे मांडत असतील तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ती राष्ट्रवादी काँग्रेस देवेंद्रजी फडणवीस चालवतात आणि भारतीय जनता पार्टीची नियत अशीच आहे आणि अशीच राहणार. धुसफूस कायम असते ते लोक भाजपमध्ये जाऊ शकतात. हो, भाजप हेच करणार आहे, हा पक्ष पूर्णपणे फोडणार आणि आपलं इप्सित साध्य करणार. राष्ट्रवादी काँग्रेस कुठे उंबरठ्यावर असं वाटतं काय सगळ्या इतक्या लवकर नाही, परंतु येणाऱ्या काळात अजून वर्षभराने या सगळ्या गोष्टी होतील असं दिसतंय. नागपूरमधून एका पोलिसांचं धक्कादायक उत्तर आलंय. आमच्या गाडीत डिझेल नाही तर तुमच्या बेपत्ता मुलीला शोधायचं कसं? हे सुशासन आहे. हे 2047 ला बनणार देश आहे. अमृत काळ आहे हाच आहे ना यांचा अमृत काळ भारतीय जनता पार्टीचा असाच. डिझेल नाही म्हणून आमची मुलगी बेपत्ता ती शोधू शकत नाही तुम्ही, आता हा अमृत काळ आहे भारत देशासाठी. रायगडचं पालकमंत्रीपद शिंदेच्या शिवसेना जाणार असल्याची माहिती आहे आणि रायगड रत्नागिरी जागा दादाच्या राष्ट्रवादी सुद्धा नाही. मला असं वाटतं जनरली ज्याची जागा असते त्याला ती लढायला मिळत असते. तशी तिथं भेटणार असेल तर कोणत्याही पक्षाचं असंच अलायन्स होत असतं, कारण ती जागा त्यांचीच राष्ट्रवादीची होती. मला आणि ते तटकरे तिथला उमेदवार होता आणि असं होईल असं दिसतंय. गावकरांचं लातूर पॅटर्न पुन्हा चर्चेत आलंय. कितीतरी विद्यार्थ्यांचं भविष्य या सगळ्या परीक्षा रद्द करावी लागली. खरं तर हे ट्युशन क्लास एक लाट का आलेली आहे. शाळा कॉलेजमध्ये नीट शिकवलं जात नाही, शिक्षण विभागाचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे, उच्च शिक्षण विभागाचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून विद्यार्थी ट्युशन क्लासकडे वळतात. आता या ट्युशन क्लासेस अतिशय व्यावसायिक झालेले आहेत. आधी या सगळ्या गोष्टी थोड्या बहुत कधीतरी व्हायच्या, परंतु आता यांच्या जाहिरातीतच लिहिलेलं आहे की 100% पेपर उतरणारा क्लास, 50% पेपर उतरवणारा क्लास, अशा जाहिराती यांच्या. आणि मोठे गावकरांसारखीची वृत्ती ही तरुण पिढी बर्बाद करणारी आहे. म्हणून याचे पाळमुळं खणलं पाहिजे आणि या खाजगी ट्युशन क्लासेसवर सरकारने मला असं वाटतं काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आता राजकीय सल्लागार
प्रशांत किशोर होणार आहेत. प्रशांत किशोर यांनी तामिळनाडूमध्ये विजय तिरुपती यांच्या निवडणुकीत मदत केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिझाईन बॉक्स प्रशांत किशोर करेल. असं काही कोणामुळं काही होत असता शकला काही भाग नाही. मग त्यांनी स्वतःसाठीच का नाही केलं? मग स्वतःच्या पक्षात किती जागा आल्या त्याच्यात निवडून? त्यांनी स्वतःचा पक्ष उभा केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं मी सत्तेवर येणार. किती जागा आल्या? जो स्वतःच्याच पक्षाला हे नाही करू शकला तर दुसऱ्याचा पक्ष कसं करेल? राज्यभरात डिझेलची टंचाई भयंकर पाहायला मिळते. म्हणजे संभाजीनगरमध्ये ग्रामीण भागात रात्री कॅननची रांगा लागत आहेत, अनेक ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड लागतात आणि ही परिस्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता आहे. त्यात पुन्हा पेट्रोल डिझेलमध्ये ठिकाणी वाढ पण झाली. एकतर मी दररोज ग्रामीण भागात असतो, कालही दिवसभर होतो आणि आताही निघालेलो आहे. शेतकऱ्यांशी चर्चा केली तर कुठंच डिझेल उपलब्ध नाही ट्रॅक्टरमध्ये टाकायला. आणि त्याच्यामुळं थोडं थोडं वजन मिळण्यासाठी ते प्रयत्न करतात. मला वाटतं आत्ताच्या घडीला डिझेलची आवश्यकता आहे. आता पाऊस पडेल लवकरच आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये मला वाटतं सरकार पूर्णपणे अपयशी ठरतंय. जे सरकार आपल्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य माणसाला डिझेल देऊ शकत नाही आणि हे सरकार 2047च्या अमृत काळाच्या गप्पा मारतात. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने वीज बिलातील फिक्स चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला. प्रस्ताव मांडला. ग्राहकावर मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर विजेचं बोजा लादला जातोय. MERC जे आहे, महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळ, तसं सरकारच्या हातचं बाहुलच म्हणायला काही हरकत नाही. पण तो सरकार MERC कडे बोर्ड दाखवून बऱ्याच गोष्टी साध्य करत असतात. मतलब त्याच्यातला हा प्रकार आहे. एक अदानीशी निगडीत प्रश्न होता. अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्याविरोधात सर्व आरोप अमेरिका न्याय विभागाने मागे घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातील संभाव्य खटला कायमस्वरूपी बंद झाला. हे जे रोज ट्रम्प बोलतो ना भारताला, मोदींना, याच्यासाठी ऐकतात ते, आपल्या मित्राच्या संरक्षणासाठी. आणि हे तर वर्षभरापासून याच्याविषयी चर्चा होती की हे असं होणार आणि म्हणून ट्रम्प काही जरी बोलला तरी मोदी उत्तर देत नाही. रशियाविषयी, रशियाकडून डिझेल खर्च गुपचूप लागतो. ट्रम्पने एवढं टेरिफ लावलं तरी भारताने प्रतिक्रिया दिली नाही. आणि म्हणून मला वाटतं त्याचाच मोबदला, या मोबदल्यापोटी तसं होत होतं. काल तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. यावर पाशा प्रश्न म्हणतात की शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली पाहिजे, 4 महिने थांबलं पाहिजे. बिलकुल पाशा पटेलांचा सल्ला मानू आम्ही, पण त्याच्यासाठी कांदा चाळ उपलब्ध करून दिला पाहिजे. स्टोरेजसाठी जागा उपलब्ध करून दिली, स्टोरेजसाठी स्कीम आणल्या पाहिजे. परंतु कांदा उत्पादक शेतकरी, आमची मागणी ती पण होती ना, कांदा चाळीसाठी 75% अनुदान द्या म्हणून. पण ते पण नाही ना, कळतं शेतकऱ्यांना. पाशा पटेल साहेब. तर एक शेवटचा प्रश्न. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रारूप यादी तयार करण्यात आली. भाजपाचे मंत्री आणि 3 आमदारांची नावं आहेत. मात्र अब्दुल सत्तार यांच्यासह त्याच्या 2 मुलाची नावं वगळण्यात आली. सत्तारांना मोठा धक्का मारला. नाही, असा काही धक्का वगैरे नाहीये. वगळले म्हणजे काय फायनल नाही. राजकीय हेतून जर असं नाव वगळलं असेल तर ते चूक आहे. टेक्निकल हेतून वगळलं असेल तर मान्य करू. परंतु मला असं वाटतं सहकार विभागाचे अधिकारी भारतीय जनता पार्टीच्या प्रेशर खाली काम करतात. आणि मी पण तिथला सदस्य आहे. पण मला जी माहिती, मला फार भांगडीत जावं लागलं नाही. माझं क्लिअर आहे सगळ्या गोष्टी. परंतु मला असं वाटतं मुद्दाम होऊन भारतीय जनता पार्टीने शिंदे गटाचे जेवढे आमदार आहेत त्यांना त्रास दिलेला आहे आणि त्यांच्या आमदारांचं क्लिअर झालं. विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये लढत शक्यता आहे. शिंदेगड म्हणतोय की आम्ही ही जागा लढवणार आणि महाविकास आघाडीमध्ये काय परिस्थिती आहे? महाविकास आघाडीच्या आमच्या बैठका लवकरच होतील आणि निश्चित ज्याची जागा होती त्यांनी लढावं असं त्याचा तो सूत्र आहे. संभाजीनगरची जागा शिवसेनेने लढलेली आहे, परभणीची जागा शिवसेनेने लढलेली आहे, नांदेड आणि लातूर काही शिवसेनेने लढलेली नव्हती. तर निश्चित या 2 जागा तरी आम्ही लढू अशा प्रकारची स्थिती आहे. आणि राजेश टोपे हे भाजपकडून विधान परिषद लढवणार अशी एक चर्चा समोर येते. मला नाही वाटत असं काही, या बातम्या चुकीच्या आहेत. राजेश भैया टोपे काही असं काही भाजपाकडून लढेल असं मला वाटत नाही. थँक्यू.